एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा ते माई के दुःखाची गणिती नाही आद्यांते अवसान अविनाश करी आपण ऐसे अविनाश करी आपण ऐसे लाभी मना पिसे गोविंदाची ते माई के दुःखाची गणिती नाही आद्यांती अवसानी तुका म्हणे कमरणेची सरी तुका म्हणे कमरणेची सरी उत्तमाची उरी कीर्ती माघी ते माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संताशी रंजो चित्ताशी अपुल्या श्रीपादनाथम गुराजवरमोक्षानाम मोठे चरणवासनम तन्नमाम वेद वेदांतोष्टम महायुगलेलेमूर्तिं पुण्यदातमयी समकृष्णमानंद कन्दं पुरब्रह्मलिंगं नदीपाण्डुरंगं ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तरुणस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावादितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आत्मरूप गणेशुद्धि स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेज वंदोनी श्री चरण श्री नमस्कारो न्याता नमन माझे गुरुराजा महाराज दत्तात्रय तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती आकुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोही हीरते माई के दुःखाची जलती नाही आदि अंती अवसानी स्वयंपाक करणारे बडबड करू नका महिला मंडळ स्वयंपाक करताना बडबड करायचं नाही अजिबात गपचिप स्वयंपाक करायचा फक्त आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोही सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी यांच्या मुखातून पाचवा वेद निर्माण झाला तो उपनिषद असे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा जीवाच्या हिताबद्दल बोलणारा अभंग आहे विठ्ठल श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपल्याला जीवाला जर सुखी व्हायचं असेल तर जीवाला जर सुखी व्हायचं असेल तर त्याने देवाला आपलंसं करावं तो देव आपला आहे तो आपलासा करावा आणि ते सोडून बाकी सर्व नाशिवंत आहे माईक आहे तीनही काळाचे नसतं त्याचं नाव माईक असतं हे कसं आहे भाव आणि अभाव असे 2 भाग आहेत ज्याचा कधीच अभाव नाही ती वस्तू ब्रह्म देवी आणि ज्याचा कायम म्हणजे दुष्काळ असतो त्याचं नाव आहे अभाव तसा परमात्मा नित्य भावरूप आहे नित्य असणारा तो परमात्मा देव आहे तो आपलासा करावा ते सोडून बाकी सर्व येर म्हणजे बाकीच हे बोरे पोराला मुद्रे मला काय सकाळचं कीर्तन परवडत नाही आपल्यासारख्याला परवडतच नाही गोष्ट अशी आहे दुःखाला जन्म देणार आहेत बाकी कोण दुःखाला जन्म देतं ज्याच्या विषयी सत्य बुद्धी होऊन जे परत हातात आल्यावर नाही बोलत त्याचं नाव दुःखाचं कारण दुःखाचं कारण लक्षात घ्या
जे सुरुवातीला आहे वाटतं आणि शेवटच्या क्षणात जे नाही या परिस्थितीला येतं त्याचं नाव दुःख आहे. बर का ना? सुरुवातीला आहे असं वाटतं, त्याच्या मागे पळतोय, पण शेवट पळत पळत आलं ज्यावेळेस शेवटचा क्षण होतो त्यावेळेस हातात काहीच नाही आलं, त्यावेळेस जे होतं त्याला सुख म्हणतात, आहे की नाही? हातात काही नाही आल्यावर सुखी होतो माणूस, दुःखी होतो. म्हणून देव सोडून बाकी सर्व माईक आहे, दुःखाला जन्म देणार आहे. जनिती म्हणजे जन्म देणारी. आणि जर त्या परमात्म्याला जर तुम्ही समजून उमजून जर त्याचं चिंतन केलं तर तो अविनाशी बनवतो. कसा बनवतो? अविनाशी, अविनाशी, विनाशी नाही, अविनाशी बनवतो. आपण ऐसे बनवतो. पण त्यासाठी एक गोष्ट आहे बरं का महत्वाची. हा, त्या मनाला पिस लावावं लागेल तुम्हाला त्या गोविंदाचं. हे थोड्याशा साखळ्या आहेत बरं का, आणि या साखळ्या ज्याला कळालं त्याला परमार्थ कळण बरं का. नाहीतर मग काय बोलाचीच कधी बोलाचाच भात खाऊन द्या कोण तृप्त झाला. कारण परमार्थात साखळी आहे. अधिष्ठान समजून घ्यावं सद्गुरूकडून यथार्थ. या विश्वाचा अधिष्ठान, या जीवाचा अधिष्ठान, विश्वराचा अधिष्ठान, पंचमहाभूताचा अधिष्ठान समजून घ्यावं सद्गुरूकडे यथार्थ. त्याचा निश्चय करावा आणि ते सोडून सर्व माईक असा अशी प्रचिती यावी, असा निश्चय व्हावा. आणि मग, कारण एक गोष्ट महत्वाची मंडळी, मी एक गोष्ट आपलं कायम चिंतन असतं, खोट्यातला खोटा संसारी झाला. खोट्यातला खरा ईश्वर आहे आणि खऱ्यातलं खरं ब्रह्म आहे. जी गोष्ट खरी आहे ती खरीच आहे, ती कधीच खोटी होत नाही. आणि ते कशाचाच विषय होत नाही, जे कशाचाच विषय होत नाही. आणि जे नित्य तीनही काळात आबाधित आहे, खरी आहे, त्याचं नाव आहे ब्रह्म. तीनही काळामध्ये जे आबाधित असतं त्याचं नाव ब्रह्म असतं, ते सदोदिती. हो. आणि महाराज विश्वर थोडा खाली आला, याने त्याच ब्रह्माने सत्वगुण मायेचा स्वीकार करून जी उपाधी तयार झाली त्याचं नाव विश्वर आहे. अविद्येची उपाधी केली तो जीव, सत्वगुण मायेची उपाधी केला तर जो विश्वर जन्माला आला, विश्वर निर्मित झाला, तो विश्वर आपल्या जीवासारखा नाही. जीव अल्पज्ञ, अल्पशक्तिमान आहे. जीव कसा आहे? सर्व पण अल्प आहे, अल्प आयुष्य, अल्पशक्ती, सर्व अल्प असणारा, अल्प ज्ञान असणारा जीव आहे. पण विश्वर तसा नाही. विश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. ज्याच्याकडे महाराज कोणत्याच गोष्टीची उणीव नाही तो विश्वर आहे. तो स्वतः सर्वाचा गुरु आहे. वेद ज्याने पडून शहाणा केलाय तो विश्वर आहे. कोण विश्वर? जो स्वयं ज्ञानी आहे, ब्रह्म ज्ञानी अज्ञानी विरहित आहे. ज्ञान अज्ञानी विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा बरं का महाराज, ऐकलं तर जम. ब्रह्म कसं आहे? जिथं ज्ञानही म्हणता येत नाही ना अज्ञानही नाही म्हणता येत, याचं नाव आहे ब्रह्म. ज्ञानोबरायचं मग ते ज्ञान अज्ञानी विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ब्रह्म कशाला म्हणतात? ब्रह्म ज्या ठिकाणी मला ज्या गोष्टी नाही त्याला ब्रह्म म्हणतात. विश्वर, विश्वराला आहे मला सुख आहे, दुःख आहे. विश्वराला मानित नाही तो, पण प्रारब्ध भोगवशात येत असतो. तो रागवतो बी, त्याला वैरी बी होतात. तो कोणाचा वैरी नसतो पण त्याला वैरी होतात. धर्माचं पालन करण्यासाठी तो दुष्टाचा संहारही करतो, त्याचा दुष्ट संहार करण्याचा हेतू नाही. पण परित्राणाम साधूनाम विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. महाराज पवित्र साधूला ज्यावेळेस महाराज धक्का लागतो ना त्यावेळेस त्याला सहन होत नाही.
जसा मुलाला धक्का लागला की आईला सहन होत नाही. नाथ महाराज काय चिंतन केले महाराज. नाथ महाराज सांगतात असे एक कार्यक्रम होता एका मोठ्या घरात आणि त्याने सर्व सुवासनी जेवायला बोलवलं आणि सुवासनी जेवायला बोलवलं तर मला एका माऊली बरोबर तिचं लहान लेकरू आलं 1-2 वर्षाचं जेवणासाठी आणि त्याने सांगितलं फक्त सुवासनीच पाहिजे बरोबर बाळचा कोणी चालणार नाही. मला आलं ते सर्वांना मला ताट असे सोन्याचे ताट पंचपक्वान्न जेवायला चांदीचे पाट बसायला महाराज अशी 2-2 हजाराच्या भारी शालूने असाय दिलेली. परंतु महाराज ती बाई जेवायला बसली तोंडात घास घालणार बाळ पुढून पळत आला आई म्हणून आलं आणि त्यांनी मला त्या पोराला मला त्या मालकाने ढकलून दिलं. कोणती आई अशी बाळाला ढकलून दिलं तरी पंचपक्वान्न जेवण महाराज जशी आई मला त्या ताटावर लाथ मारून ताटाला उठली ताट घातल्या म्हणजे सोन्यासारख्या बाळाला तुला खाल्लंस तसं महाराज तो विश्वर ते विश्वराचे भक्त लेकर आहेत त्याची झाली आणि त्याला ज्यावेळी दुःख होतं ना महाराज ती खवळून उठते महाराज. महाराज ती काय तिला काय महाराज तसा भगवंताचं मवाळे मायाळू सांगतो भगवंताविषयी कृपाळू पण संकट आले की महाराज नरसिंह होय. प्रल्हादावर संकट आलं नरसिंह आणि महाराज ज्यावेळेस स्वतःवर बाळली खुशाल छातीवर लाद घेतली महाराज रघुची लाद खुशावर लाद छातीवर स्वीकारली आणि भक्तावर संकट आले की स्वतःवर संकट आले की मला काठीने आले नवऱ्याची ग बसत शिवे दिले तरी ग बसती लेकरावर जवळ पाणी दिले महाराज त्यावेळेस ती मात्र मग ती नरसिंह होती महाराज. हे विश्वराचं स्वरूप आणि जीव अविद्या उपाधीने महाराज ज्याची निर्मिती होते त्याचं नाव जीव आहे. हे 3 महाराज गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये महाराज ब्रह्म सर्वत्र आहे साध सता सता आहे सदा आहे पण ते कोणाला प्रतिकारही करीत नाही. कोणाला महाराज सहाय्यही होत नाही त्याचं नाव ब्रह्म आहे. जे कोणाला सहाय्यही होत नाही चांगलं कळालं तरी ब्रह्म जे असतं ते कोणाला सहाय्यही होत नाही आणि कोणाला विरोधही करीत नाही त्याचं नाव ब्रह्म आहे. आणि जे महाराज भक्ता राखे पायापाशी दुर्जनाते संहारी याचं नाव विश्वरी. अशा गोष्टी आहेत म्हणून तो जो विश्वर देव आहे आणि त्याचं जीवाचं आणि जगताचं अधिष्ठान एक आहे असं सद्गुरुकुन यथार्थ समजून घ्यावं. विठ्ठल विठ्ठल आणि मग त्या परमात्म्याचा मनाला वेड लागावं. काय लागावं? वेड लागावं. वेड इकडे बसायची जागा आहे मोकळे म्हणून जागा आहे. माग नका बस भोपळे असे बसाय माग बसले मला माग बघावं लागलं. हे तुमचं चुकलंय तुम्ही इकडून बसायला पाहिजे पुढं. 4 माणसं असं बसले बघ तिथे कसं बसायचं. हे बघा सूर्य फुलं सूर्याला कसे असते कसे कोणीकडे तोंड फिरून बसायचे तसे श्रोते वक्त्याच्या सन्मुख पाहिजे. महाराज वक्त्याला घालून पाहिजे. आता काय सांगूया असं चिंता आहे मग कधी बसण्याची बैठक आहे समोर बसावं असं मला लांब सांगू नये. मला हे जमाटून लोक असले मला एक लक्षात एक जीवाच्या लोकांना भेटेत का पांगल्या लोकांना भेटेत एक जीवा एक जीवाचे नाही. उगा इथं टिमका तिथं टिमका तिथं टिमका उगा काय कीर्तनाची महाराज सभेची बैठक अशी नसली पाहिजे. सभेची बैठक मिळून पाहिजे. पांगलेलं तर मात्र होत असतं बरं. शेतकरी आहेत ना जे पाळूच्या बाहेर पडत त्याचं काय होतं म्हणून पाळूच्या बाहेर पडू नये कधी बरं.
तर विषय आपला असं झालेला आहे की त्या ईश्वराचं मनाला पिस लावावं. गोविंद कोण? गोविंद गोविंद कोण? महाराज त्या भगवान श्रीकृष्णाला एक नाव गोविंद आहे. त्या गोविंदाचं पिस लावावं. एक लक्षात ठेवा मंडळी, आपण सोनं वापरताना तसंच गळ्यात बांधतो का त्याचे अलंकार करतो? सोनं वापरताना त्याचे अलंकार. आता काय भाऊ आमचे असणारे हरी महाराजांनी महाराज अंगठी केली सोन्याची, ठीक आहे, कोणी चैन केली असेल, कोणी कानामध्ये बाळी केली असेल. बरं ती बाळी म्हणायचं का सोनं म्हणायचं? ती सोन्याला सोडून बाळी आहे का? तर तुम्ही ब्रह्म असताल तर ईश्वर कोणी? मोठा प्रश्न आहे भाऊ. तुम्ही जर ब्रह्म आहात तर ईश्वर कोणी? विचारायची गोष्ट आहे. मला त्याचं हे कळलं पाहिजे, कारण त्याच्याकडे सामर्थ्य, त्याचा मालक किती. त्याचं म्हणणं आहे म्या बोलविल्या विदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राणू हले, जगाशी जळता मी चाले हे शरीर कोणाची सत्ती, कोण बोलविते हरिविना देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुकू नका. खूप विचार मराठी बारकाव जेवढा कळण ना तेवढं लई आनंद असतो. चिंता एक लक्षात, चिंतनाचा नात्यातला बारकाव कळाला ना की जवळ साधत असते. ढोबळला ते मला गाव जावं नाही येत. सगळं गाव म्हणतं आमचा भाषा आहे, पण कामाला कोणीच येत नाही. सगळं गाव जावंय म्हणतं पण बिन लग्नाचा असतो. नाही असे दावीन तुम्हाला कितीतरी. काय कामाचे हे नाते? नात्यामध्ये महाराज बारकाव ज्याला कळाला ना ते आनंद देणारा असतो. विठाल असा असणारा तो परमात्मा, त्याचं मनाला पिस लावावं. त्याचं जर पिस लागलं तर तो कोपऱ्याचा तुका म्हणे एका मरणेची सरी. एकदा मेल्यावर भागत असत कडे, बार बार काय मरता भागी, बहुरी मरण सो तेरी नाही भागी. कशाला एकदाच मरावं माणसाने महाराज. किती वेळा? हा उत्तमाची उरी एकदा मारण्याची किती मागरात असते, परत परत मारणाराची नाही. म्हणून तुका म्हणे एक मरण्याची सरी, उत्तमाची उरी कीर्ती मागी इरते माईकी, दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. विठाला विठाला सरळ सरळ लांबलेला भावार्थ झाला. भंगाचा सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं. द्वितीय असणारे हरिभक्तपराय वैकुंठवासी सच्चिदानंद रूप राजेंद्र दादासाहेब कारंडे, कैलासवासी राजेंद्र दादासाहेब कारंडे यांचं असणार द्वितीय पुण्यस्मरण. त्या निमित्ताने असणार फुलाचं कीर्तन आणि मंडळी अनुकूल सर्व असताना महाराज परमार्थ करणं, प्रपंच करणं हे काही विशेष नाही. परिस्थिती अनुकूल आहे, शरीर अनुकूल आहे, मानसिकता अनुकूल आहे, आणि मग महाराज त्याला आनंदी राहणं यात काय डबल आहे.
पण जे शरीर अनुकूल नाही, कोणती परिस्थिती शरीराच्या अनुकूल नाही, आणि महाराज तरीही जे आनंदी राहतात ना, त्याला खरा परमार्थ कळायला म्हणायचा. स्वतः चालता येत नव्हतं, स्वतः बोलवता येईल, स्वतः जेवता बोलत येत होत आहे ना, राजू जेवता येतो, चारायचेच ना. पण तरी पण महाराज सदा आनंदी, सदा असणाऱ्या स्वरूपाच्या मस्तीमध्ये. एक हे महाराज बर का, देह प्रारब्ध कसा असेल त्याचं जसे भोग असतील महाराज, हे देहाचे भोग जसे असतील तसेच आहेत, त्यात बदल करू शकत नाही, कारण हे भोग देहाचे येत. हे ज्याला सद्गुरूकडून यथार्थ कळाला आणि महाराज आपल्या स्वरूपाचा निर्णय झाला, तो कसल्याच दुःखाने दुःखी होत नाही. देह दुःखाचे डोंगर जरी येऊन वरून पडले ना, तरी तो सदा आनंदी असतो, सदा आनंदी. महाराज असंच असणारी संगीताचा विषय. 7-8 बरगड्याच नव्हत्या, बाकी तर नसेल यात काय, बरं 7-8 बरगड नव्हते, असं एक साईडला असं मोकळं होतं सगळं. चालता नव्हते, स्वतःला खाता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, पण महाराज आनंद कधीच उणीव नव्हती. कधी विचारलं तर कस काय माहिती म्हणजे आनंदी. चांगला विचार केला तर मंडळी, ही स्थिती जी आहे ना महाराज, अंतःकरणातली स्थिती महाराज, ही असणारे अज्ञान गेल्याची स्थिती. कोणती स्थिती? अज्ञान गेल्याची. जो रडतो ना महाराज संसाराकडे बघून, त्याच्या इतका नालायक नाही कोणीच. संसार असावा मग रडाव. मला साधकासाठी, गुरु भक्तासाठी संसार नाहीये, असं त्यासाठी असो बापा. पण सद्गुरूला, त्याला मला सद्गुरूचा प्रबोध झाला, त्याला अनुग्रह झाला, आणि त्याला संसार असला तर त्याला झालाच नाही तो, त्यांनी फक्त नाश केलेलं आहे. अनुग्रह झाला, अनुग्रह होऊन अंतःकरण शुद्धी झाली, शुद्धी होऊन मला सद्गुरूकडून भ्रम गेलेला आहे मला. तेने भ्रांती पासून रतली, गुरुवाक्य मन तुटले, आत्मस्वरूपी घातले हरवणिया. मला ज्याचं मन म्हणजे आत्मस्वरूपापाशी एकरूप झालं महाराज, त्याला संसार. जसं मग आता काय झालंय, सूर्याने मृगजळ पाहिल्यासारखं झालं. सूर्याला मृगजळ दिसतं काय? तसा महाराज आत्मज्ञानासाठी संसार नाही, संसार झाला होता हे तो सोमूळ मिथ्या वार्ता, पुढेही होईल कल्पंती घडेना. संसार झालाच नाही, त्यासाठी महाराज साधकाची स्थिती. साधक म्हणजे सामान्य नाही गडे हो, साधकाचे प्रकारे, साधकाचे प्रकारे. योग्याला सुद्धा साधकच म्हटले, कर्मकांडाला सुद्धा साधकच म्हटले. साधक म्हणजे प्रवासी, साधना करणारा असतो त्याला साधक म्हणतात. असा साधना करणारे जे महाराज साधक असतात, साधना करीत 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 महाराज ऐक्याच्या म्हणजे ज्ञानोबराच्या भाषेत सांगा ठरतात, ते विवेकाच्या तीर्थाच्या तटावर आले. पुढं येऊन या विवेक तीर्थ तटा, गुरु दाविल्या वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा. भाऊ असंच असते बर. विवेक काय? विवेक बर, विवेकाची व्याख्या काय? महाराज इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत असणार सर्व संत कृपेने महाराज, सद्गुरु कृपेने, सद्गुरूच्या ज्ञानाने महाराज त्याला मिथ्या कळालं, त्याचा नाही विवेक आहे. सारा विवेक, त्याला विवेक म्हणायला असा विवेक त्याचा नित्य जागा आहे. हे सद्गुरूच्या कृपेचं विषय. अरे कमी जास्त होणं हा स्वाभाविक, कधी उन्हाळा, कधी हिवाळा, कधी पावसाळा, हे नियम येत सृष्टी. पण ही गोष्ट महाराज ज्याला कळाली, अशी असणारी महाराज ही महात्मे. काय बोला, महात्मा महाराज उपाधिकून कधीच पाहायचा नसतो. उपाधिकून पाहिल्यावर महात्मा कळत नसतो महाराज. महात्मा अधिष्ठानाकडून पाहायचा असतो, आणि संसार उपाधिकून पाहायचा असतो.
उपाधी अधिष्ठानाकडून संसार दिसत नाही, उपाधी कोण पाहावला आणि संसाराचा आणि परमार्थाचं जुळत नसतं कधी. जमीन आसमानाचं अंतर आहे दोघांचं. जे नाहीच त्याचं नाव संसार आहे, जे कधी असं नाही असं नाहीच त्याचं नाव परमार्थ नाही. जे कधी नाहीच त्याचं नाव संसारी, आणि जे कधी नाही असं नाहीच त्याचं नाव परमार्थ नाही. दुईला नाहीच बर का. जे कधी नाहीच त्याचं नाव संसारी, आणि जे कधी नाही असं नाहीच ते परमार्थ नाही. हे ज्याला ज्ञान झालं महाराज त्याला सिद्ध म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्या प्राप्ती करता निघतो त्याला मुमुक्षु म्हणतात. असं असणारं मला चिंतन आहे, महात्म्याचं चिंतन आहे महाराज. त्या निमित्ताने आपण अभंग घेतलेला आहे महाराज तुकोबरायांचा. आपुला तू एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नव्हे. तुकोबराय सांगतात, मंडळी या विश्वाय दादा राहू दे ना, आप्पाला काय करतो घोटाळा. या विश्वामध्ये 84 लाख योनी आहेत. किती येते या भूतलावरून? 4 खाणीमध्ये 84 लाख योनी आहेत. 84 लाख योनीमध्ये महाराज 84 लाखच्या लाख योनी महाराज कुछ कामाच्या नाही. हा, हे भोग भोगण्यासाठी 84 लाख योनी आहेत. फक्त भोग भोगण्यासाठी महाराज. या गोष्टी या परमार्थाच्या लायकीच्या नाहीतच. जरी आम्ही कशाला देव म्हणत असलो, आम्ही खंडोबा रोषणे कुत्र्याला देव म्हणतो, दत्ता रोषणे कुत्र्याला देव म्हणतो, गाईला देव म्हणतो, बैलाला देव म्हणतो. देव नाही असं नाही, पण देव प्राप्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नाही. लक्षात ठेवा, देव नाही का ते अधिष्ठान रूपाने देवच आहेत, पण त्या ज्ञानापर्यंत जाण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे. शुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही कुपताची मरती, बैर अंध होती पांगुळ मुकी, लक्ष 84 न चुके. आता काय करणार? इतरी यांच्या ठाई. कारण इतर योनीच्या ठाई हा तो विचाराची नाही महाराज. ही गोष्ट फक्त एकमेव महाराज मनुष्य योनीला कळते. निज प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. महाराज आत्मप्राप्ती करता देवाने जी बॉडी बनवली ती भगवंताने स्वतः बनवली. ही ब्रह्मदेवाने नाही बनवलेलं मॉडेल. हे आडवे तिडवे ब्रह्मदेवाने बनवली. म्हणजे गुन्ह्या वळंबेत हे ना मनुष्य देह महाराज गुन्ह्या वळंबेत आहे. गुन्ह्या वळंबे तो मनुष्य देह आणि महाराज तो फक्त भगवंताने बनवला. निज प्राप्ती लागोनी देवी केली मनुष्य योनी. देवा स्वतः ज्या प्राप्ती करता त्याने ती मनुष्य योनी बनवली महाराज. आणि त्याला निस्ती बनवली नाही महाराज. आहार निद्रा वय मैथून सर्व योनीशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान विशेष पाहिजे. त्या ज्ञानाने काय करावं महाराज? बुद्धीचे वैभव अन्य भगवंताने मनुष्याला बुद्धी दिली. बुद्धी बाकी त्याला बुद्धी दिली पण सामान्य दिली. बाकी कुत्र्याला बुद्धी आहे की नाही? त्याला मागं कळत, आपलं कळत, परख कळत आहे की नाही? जनावर सुद्धा त्याला कोळ खाते त्याला बुद्धी आहे ना, पण त्याला तेवढंच कळत. काय खावं हे कळत नाही त्याला. सामान्य बुद्धी. पण मनुष्याला विशेष बुद्धी दिली आणि तिचं वैभव आहे महाराज. वैभव बुद्धीचं वैभव काय? दुसरं कोणतंच नाही. एका केशवाला प्राप्त करणं हेच बुद्धीचं वैभव.
एका केशवराजे सिद्धी सकळ सिद्धी एक केशवराजे हे बुद्धीचं वैभवी. श्रीकांत महाराज बघा कळालं का? हे सकळ सिद्ध केशवराज हेच बुद्धीचं वैभवी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भाव आपण आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण हरनिशी ऐसे व्यापक ज्ञान भरे तयाचार ध्येयोस्तारी तयाशी समत बोले विशेष काही. अरे काय चिंतन आहे मला बुद्धीविषयी सांगा. हा मला गरीब बुद्धीने बनवलं का? मी गरीब येतो कारण बुद्धीमध्ये महाराज भेद आला. भेद चिंतने नाव म्हणा तुम्हाला देख मनुष्यजात सकळ स्वभावताचे भजनशील झाले असे केवळ परी परी घातली बरं का मध्ये परी आली की घोटाळा झाला म्हणायचा. परिज्ञाने विननाशिनी बुद्धी भेदाशी आली आणि कल्पना आहे ते कल्प लागले अनेकत्व अनेकत्व आहे का आम्ही कल्पले खरंच नाही विचार आम्ही अनेकत्व आणले अनेकत्व नाहीच आहे. सांगा ना मला सोनाराने अनेकत्व आणलं सोन्यात का सोनं अनेक सगळं बरोबर आहे बरं का. तुम्ही जर बांधून म्हणत मोकळा त्याचा पैलवानाने मोकळा सोडावे कोणी उचलून टाकील ना. कुस्ती खेळताना मोकळी खेळायची कसं बांधे सुरू खेळायची आवाज मोकळा आवाज बरोबर लावतात म्हणतात बरोबर पण आवाज बांधून नाही म्हणत. पाणी मोकळं गेलं की कोणीकडे जातं मला जसं दाबीत गेलं पाहिजे पाणी तेव्हा ते व्यवस्थित जातं. तुमच्याकडे कमी असं काहीच नाही फक्त त्याला वापरता येणं काय मंडळी. भगवंताने आपल्या मनुष्य योनीला बुद्धी नावाची वस्तू दिली आणि ते गोळानी लालानी येडे गोळानी मोबडे झाले. भगवंताने आपल्या बुद्धी नावाची वस्तू दिली त्या बुद्धीने महाराज आपला भगवंत जोडायचा. काय करायचं आहे? भगवंत जोडायचा आहे. तो जर नाही जोडला तर महाराज आपलं येणं फुकट आहे. काय आपलं येणं परमार्थ करणं फुकट आहे. तो जोडावा हे ते जोडण्यासाठी सर्व साधने परमार्थाची जप तप कर्म क्रिया नेम धर्म हे 6 साधने परमार्थाची आणि त्याने जोडायचंय सर्व घटी राम भाव शुद्ध. बर का कीर्तन केलं म्हणजे उतरून जाणार नाही. नाही नाही देव माग माग हिंडला तरी उतरून जाणार नाही. पण सर्वत्र देव दिसला त्याला कोणी आणू शकत नाही. स्वतः देव सुद्धा आणू शकत नाही. नामदेवाच्या मागे देव फिरत होता. नामदेवाचं म्हणलेलं ऐकत होता तरी पण मला नामदेवाला देव आळानीच म्हणला. आणि ज्यावेळेस विश्वभा काकांनी कृपा केली महाराज सर्वत्र त्या परमात्मा दर्शन झालं. आता कोणी आळवी द्या कारण उद्धार त्याच वेळेस होतो महाराज. सर्वत्र परमात्मा भरलाय असं ज्ञान होतं आणि फक्त बुद्धीला होत असतं. डोळ्याने माणसं दिसते बुवा डोळ्यात काय दिसते वस्तू दिसतात पण बुद्धीचा निश्चय असतो अधिष्ठान परमात्मा आहे. बुद्धीचा काय निश्चय असतो अधिष्ठान परमात्मा आहे. दिसताना वस्तू दिसतात. मला सांगा हे उपाधीचे डोळे आहेत ना हे डोळे उपाधीचे मग उपाधीचे डोळ्याने उपाधी नाही दिसल तर काय दिसल. उपाधीच्या डोळ्याने उपाधी नाही दिसल तर काय अधिष्ठान दिसल का. अधिष्ठान विचाराच्या डोळ्याने पाहावं लागेल तुम्हाला. पण त्या म्हणून हा विचारोने अहंकार सांडीचे आणि मग आस्तीच वस्तू होईल असं आहे बरं का पाहुणे.
विचार करून महाराज हे अवांतर गाळून टाकायचं आणि मग जी राहत न शिल्लक म्हणून मन कोणी नवनीता तैसे घे एवढं सांगितलं त्यांनी. पुढचं आपण ठरवायचं कसं करायचं. मग मंथन केलं काय होतं बरं. फाईसला वचलतो फाईसला आहे का नाही. आणि त्याचं रवी नाव दिलंय त्या मंथन करायचं साधन रवी. रवी रवी काय करतो आता त्याला काय प्रकार. मला लाईट गेली म्हणजे आला रवी पडतो पूजा रवीचा. रवी कोणला म्हटलंय. रवी दीप हिरा डावण्याचं सामर्थ्य करतो ते रवी. हे रवी आधार पाडा लाईट गेली मग आणला रवी प्रकाश पडत नाही. तर मग रवी का म्हटलं याला. महाराजाला सारासार करण्याची ताकद त्या रवीमध्ये. हैसला करण्याचं सामर्थ्य त्या रवीमध्ये महाराज. त्या दह्यामध्ये लपलेलं लोणी काढण्याचं सामर्थ्य त्या रवीमध्ये काय. म्हणून त्याला रवी म्हणायचंय. मग कर काय पहिले येडे होते का तुमच्यावर सगळे. नाव विचार करून नाव ठेवलेत महाराज. रवी का म्हटलंय त्याला कारण त्याच्यातून महाराज आसार ताक बाजूला राहतात महाराज लोणीवर येतो. त्याचं नाव आहे रवी. आणि ते मग ज्ञानाच्या अग्नीच्या कळशनी घ्यायचं महाराज. आणि परिपाकाला ज्यावेळेस येतं ना त्याचं नाव तूप असतं. आणि ते तूप कोणत्याच काळात महाराज ते बाद होत नसतं. हा लक्षात ठेवा. ज्या गोष्टीला जी प्रक्रिया व्हायची तीच व्हायला पाहिजे. काय केलं एकदम म्हणले मंथन केलं लोणी काढलं भला मोठा असा 2-4 किलो तरवाळा आणि परत सुग्रण होती चांगली हुशार. म्हणजे आपण परत रवी टाकू म्हणजे तो काय निघत हे बघू. टाकली रवी त्यातून काय आता निघत. त्यातून फक्त पस्तावा निघा आता काय निघत दुसरं. महाराज विचाराची गोष्ट येते. ज्ञान आग्नेय विषय आता. ज्ञानाने मला त्याच्यातलं असणार आसार पाणी जाळून टाकायचंय आता. आणि ज्यावेळेस ते परिपाकाला येतात महाराज सगळीकडे प्रकारचा श्वास लोणी तोवर श्वास नाही त्याला. आणि त्यातलं पाणी जळून गेलं महाराज. शुद्ध तूप ज्यावेळेस तयार झाले त्यावेळेस महाराज खमंग वास सुटला महाराज. तैसे घ्या नंतर विचाराची गोष्ट आहे. आणि मनुष्याला ही विचार करण्याची क्षमता दिलेली देवाने. काय क्षमता आहे मला सांगा. हत्ती किती बलवानी. पण त्या हत्तीला बसवायचं उठवायचं काम मनुष्य नाही कधी. बस म्हणलं की हत्ती महाराज बस. महाराज काय हत्तीचं बळ केवढं लय ओंडके महाराज सहज तोंडी धरून उचालतो. याला काय करीन बरं तू. पण मनुष्याची बुद्धी इतकी महाराज बलाढ्य हे. त्या हत्तीला बस म्हणलं की बसतो महाराज. उठ म्हणलं की उठतो. चल म्हणलं की चलतो. नमस्कार कर म्हणलं की नमस्कार करतो. हत्ती वाघ सिंह खरं सांगा ना. पण बुद्धीची सामर्थ्य एवढं महाराज. वाघ आला महाराज खुर्ची बस मध्ये खुर्ची बसवतो. वाघ होय वाघ खुर्ची बसन का. पण बुद्धीचं कौशल्य आहे महाराज. व्याघ्र सर्प प्रांजळे व्याघ्र आणि सर्पाला स्वतःला शांत करण्याचं सामर्थ्य महाराज बुद्धीमध्ये. असं या बुद्धीचं वैभव आहे महाराज. भगवत प्राप्तीचं साधन करणं वैभव. या बुद्धीने महाराज डॉक्टर व्हावं वकील व्हावं इंजिनियर व्हावं. खरं सांगा महाराज एक सांग. महाराज त्यासाठी बुद्धीच नाहीये. महाराष्ट्र दत्ता तांब्याचा दत्तू तांब्यासारखा महाराज नव्हता महाराज. दत्ता मालिक माहिती आहे ना. दत्ता मालिक सारखं आजही कीर्तन कोणी करीत नाही. मी स्वतः ऐकले त्यांचं कीर्तन. संत तुकाराम पिक्चर मी तुकारामाचं पार्टनर आहे त्यांचं. काय कीर्तन करायचे महाराज. आता काय कीर्तन कला आहे बरं काही. पण तीच कला जर निष्काम भावाने केली तर भगवत प्राप्तीचं साधन आहे. ब्रह्मज्ञानाचं साधन आहे कीर्तन. निष्काम भावनेने केलं तर महाराज. आता कीर्तन आम्हाला कशासाठी करायचं हे जनतेने शोधायचं. आपण कशाला बोलायचं आहे का नाही. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग अंग हरे रूप. या कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही बापाची आयशी केली. हे कीर्तन असं आहे मला निष्काम भावाने केले.
आणि कीर्तनामध्ये महाराज भक्ती ज्ञान वैराग्य इतर गोष्टी न कराव्या, विरहित इतर गोष्टी न करा. महाराज भक्ती ज्ञान वैराग्य नाही काय जमलं, संतांचं चरित्र सांगा, भगवंताचं चरित्र सांगा, त्याने जो त्याला चालतं ती. पण उग काहीतरी गांगाळ्या सांगत बसल्या काय कामच नाही. महाराज ज्याच्यात रस नाही ते सांगत काय मजा आहे. म्हणून साठी मंडळी भगवंताने बुद्धी दिली. या बुद्धीने भगवंताने महाराज आपल्याला संसार प्रारब्धाने दिलाय का प्रयत्नाने दिलाय हो? काय महाराज संसार आम्हाला प्रारब्धाने दिला का प्रयत्नाने? आणि आम्हाला वाढ व्हायचं काय चाललंय प्रयत्नातून? यांनी नाही जमलं तर त्यांनी, त्यांनी नाही जमलं तर त्यांनी, ते नाही धंदेनी तर दुसऱ्या धंदेनी, तिसऱ्या धंदेनी, पाचव्या धंदेनी. नाही खरं कसं आहे? खरंच आम्हाला प्रारब्धाने वाटतं का? लाजच वाटली पाहिजे खरंच प्रारब्धावर अवलंबून आहे महाराज. प्रपंच हा प्रारब्धावरच अवलंबून आहे. जे तुमच्या कपाळात आहे ना तेवढंच मिळेल तुम्हाला, त्याच्या जास्त मिळणार नाही. पण प्रयत्नाने मिळेल मला तो फक्त देव. पण देव मिळवण्याचे कोणीच प्रयत्न करीत नाही. खरं सांगा ना, देव मिळवायचे प्रयत्न कसा? आम्ही देव प्रारब्धावर नेऊन घातलाय आणि प्रपंच प्रयत्नावर नेऊन घातलाय. आणि मग त्यासाठी दृष्टांत दिला महाराज. प्रयत्ने वाळूचे कनही रगडिता, काय गळे पस्तावा गळे केलं काय गळे महाराज. हे विचाराची गोष्ट आहे, विचार करणं गरजेचं आहे. बुद्धी भगवंताने आपल्याला दिलेली आहे फक्त भगवत प्राप्ती करता, भगवंताचं ज्ञान करून घेण्यासाठी आपल्याला हे सगळं साधन दिले. म्हणून स्वर्गातल्या देवाला हा अधिकार नाही, पार्श्वाधिकार तर नाहीच नाही. हा अधिकार फक्त मनुष्याला आहे. आणि या मनुष्यासाठी संत तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपुला तो बोलवून घ्यायचे का बाराला आणि मग आपण तुम्ही म्हणतो ठीक आहे ना. विडो पार घुमाई
भजन घ्या दर आणि मग श्रीराम जय राम जय जय राम 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 जय राम जय रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा पावन सीताराम पावन सीताराम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल
मंडळी, भगवंताने मनुष्याला बुद्धी नावाची वस्तू दिलेली आहे. ती बुद्धी मला धन असतं, मनुष्याकडे धन असतं. त्या धनाचा आपण उपयोग करू तसा त्याचा फायदा होत असतो. ते जर धन व्यवहारात वापरलं तर त्या व्यवहारात मला रुपयाचे 2 रुपये करून देतो. ते धन जर आम्ही माझे वाम मार्गाने वापरलं तर ते पाप जोडून देतो. आणि ते धन जर आम्ही सतमार्गाने वापरलं तर ते आम्हाला पुण्य जोडून देतो. काय करतं धन? धन असणार एकच असे, बुद्धी एक धन आहे. ती जर संसारात वापरली तर संसार जोडते. त्या बुद्धीने जर आम्ही जर पाप कर्म केलं महाराज, त्या बुद्धीने जर महाराज परमात्मा बाकी चिंतन केलं तर पाप जोडते. आणि त्याच बुद्धीने जर परमात्मा जोडला तर महाराज ते मोक्षाला कारण साधन एकच आहे, पण वापरायचं कसं आहे आपल्या हातात. देवाने आपल्याला स्वतंत्रता दिलेली महाराज. पशुला स्वतंत्रता नाहीये, पशुला स्वतंत्रता नाहीये. आणि देवाला सुद्धा स्वतंत्रता नाहीये. आणि स्वतंत्रता जर असती तर देव म्हटले स्वर्गीचे अमर. बरोबर आहे ना? बरोबर लक्षात आलं? कारण स्वर्गातल्या देवांसाठी जर स्वतंत्रता असती तर देवाला विनंती नसते केली आम्ही स्वर्गीचे अमोल इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्म आम्हाला होता, आम्ही फसलो त्यावेळेस. महाराज कधी कळतं? शिकायला पाहिजे होतं, शिकायला पाहिजे होते. कधी कळतं? एकाच वर्गातले महाराज एक शिपाई असतो, एक साहेब असतो. साहेब असतो ना महाराज, तो पहिला ढ असतो पण महाराज प्रयत्नाने अभ्यास करतो, साहेब होतो. आणि हुशार असतो पण महाराज ज्याला संगती नीट नसतात, परिणाम महाराज त्याचा शिक्षणात फेल होतो. महाराज शेवटी शिपाई होतो. आणि जो मला प्रयत्न करणारा मला तो साहेब होतो. मग म्हणतो काय आपल्या काय म्हणतो ते प्रयत्न केले आम्ही मला. ज्या वेळेस महाराज आपल्याला भोगायची वेळ त्यावेळेस पुढची किंमत कळत असते. आपण ते चुकलं बरं का? कधी कळतं हे? त्यावेळेस कळतं भोगताना. महाराज तोवर लय मजा वाटते, लय मजा तर. पण महाराज भोगायच्या ना कर्म करता बरे मग काय भोगता किर कापी बोलता वाटली सोपी करणी करता किर कापी हे वेगळं. पण मला करताना आनंद मिळतो आणि मला भोगताना दुःख होतंय कर्माचा अनुभव. म्हणून साठी महाराज आपण विचार करून केला पाहिजे. आणि विचार करण्यासाठी भगवंताने बुद्धी दिली. मग काय करावं या तर अभंगाचा महाराज आपुला तो एक. या विश्वामध्ये फक्त देव आपला आहे. तो आपला असणारा देव आपलासा करून घ्यावा. जीवाला जर वाटत असतो किंवा जीव एक आहे बर का, जीव ब्रह्म आणि देह. संसार जीव आणि ब्रह्म हे तिन्ही भाग आहेत. संसार हा जडातला जडी, जीव हा जडातला चेतनी आणि ब्रह्म हे चेतनातलं चेतनी. हे जडातलं चेतन जर जडाकडे गेलं तर जड होऊन मला ते दुःखी होतं. आणि ते जडातलं चेतन चेतनाकडे गेलं ते सुखी. सांगा मला, नदीला वाहणारं पाणी समुद्राला गेलं तर आणि ते जर मध्ये ढवू होऊन राहिलं तर त्याची काय अवस्था होती नाना? आहेत नाही ते ढवू पेता पाणी ते ढवातलं तुम्ही आता तेच वाच जर असलं तर मला अगदी करंगळी वाईन धारा सुद्धा मला ते वाच पाणी पेत का नाही माणूस ते पाणी. ढवूलही मोठं आहे, हत्ती बुडून एवढं ढवू आहे पण त्याच्यात मला सगळे किडे वळवळ करतील. येणार पाणी? तशी जीव अवस्था आहे. संसार तसा आहे. त्या डबक्यासारखा संसार आहे साठलेला.
महाराज संसार तसा आहे. म्हणून महाराज संसार हे डबक्यासारखा आहे, त्याच्याला देणं लागतं. जीवाने महाराज आपल्या अधिष्ठानाकडे जावं. कारण जीव ब्रह्म नापराहा. जीव आणि ब्रह्म दोन नाही, जीव आणि ब्रह्म एक आहे. फक्त जीवाच्या ठिकाणी कल्पना अविद्या, तेने झाला जीव. माया उपाधी शिव बोली जाते. मायेची उपाधीने विश्वरत्व, शिव म्हणजे विश्व, आणि अविद्या आणि कल्पनेने जीव झाला. मग जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग, सिंधू तो अभंग. मेने हरी, त्याच्यावर महाराज लाटा येत जाते. त्याला संसार झालेला ब्रह्माला माहितीच नाही. संसार झाला होता हे ब्रह्माला माहिती. जसं सूर्याला मृगजळ माहित नसतं. बरं सूर्याला बघा किती वाजता मृगजळ होतं, काय कोणत्या महिन्यात येतं मृगजळ, कसलं असतं मला मृगजळ निर्माण कोणापासून झालं, पण त्याला काहीच माहित नाही. तसं हे जगत मला त्या ब्रह्मापासून निर्माण झाले, पण ब्रह्माला याच्यातलं काहीच ज्ञान नाही, काहीच माहित नाही. त्यातलं काय होतंय, काय जातंय, काय चाललंय हे आत्माराच सांगतात. जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग, हरिरूपावर आलेले लाट आहे. तसं माझ्या स्वरूप समुद्रावरती ब्रह्मा विष्णू महेश गणपती चंद्र सूर्य यम वरुण मिरविती लाट आहेत. काय त्या लाट आहेत, त्याला काहीच माहित नाही. जसं घरामध्ये असणारा दिवा आहे, दिवा तुम्ही पोथी वाचिता का पत्ते खेळाता, दिव्याला काय माहिती, तसं त्याला काय माहिती. तसा म्हणले एखादा खांब रावलेला असतो, खांब, त्या खांबाला दिवस उघडला माहिती करतो, दिवस मावळलेला, अंधार झालेला, अगदी तसंच इथे. महाराज त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नाही, पण महाराज ते अज्ञानी बी नाही, काही नाही. हा ज्ञान नाही, पण ते अज्ञानी बी नाही. महाराज दोन्ही क्रिया उपाधीत आल्या होतात. कधी होतात, उपाधीत आले की हे होतात. महाराज पाणी गोड नाही, तिखट नाही, कडू नाही, आंबट नाही. पण मिरचीत गेलं महाराज की गेलं की तिखट होत, उसात गेलं की गोड होत, कारल्यात गेलं की कडू होत, लिंबात गेलं की आंबट होत. काय झालं, कशामुळे झालं, या उपाधीने झालं. अशी गोष्ट आहे. म्हणून चिंतनाचा विषय असा आहे की भगवंताने आपल्याला बुद्धी दिली, त्या बुद्धीने काय करावं महाराज, तर आपला असा देव आपला देव करून घ्यावा. देणे विना जीवा सुख नव्हे. म्हणून देव आपला, मग देव म्हणजे कोणता, मग धनुष्य बाणावाला करायचा का, देव उडा चरणी. आता दोन देवाची गोष्ट आहे बरं का, भाषा कळाली पाहिजे. सांगता इथं अधिष्ठान सांगितले. आता काय सांगितलं, अधिष्ठाना संबंधाने बोललेले इथे. अधिष्ठान समजून घेणं गरजेचं. दिव्य धातूपासून देव बनतो, दिव्य धातू त्याच्यापासून देव बनतो, आणि ते अधिष्ठान समजून घेणं गरजेचं आहे. आणि अधिष्ठान आणि अध्यस्त दोन नसतं. मला म्हणजे असं खूप सुंदर चिंतन आलंय. दोरी आणि दोरीचा असा दोन काही, बरोबर आहे ना. दोरी नसती साप भासलाच कसा असता, आणि दोरी ज्यात नाही सापाचा नाश होतो. तसं जगत आणि त्याचं अधिष्ठान एक का दोन. फक्त आम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि सर्वांचे अधिष्ठान तेच माझे रूप पूर्ण. बरं ही गोष्ट, आणि हे फक्त बुद्धीला होत असतं. तुम्ही किती वारे गेले होईल हे नाही, तुम्ही किती ज्ञानेश्वरी वाचल्या, किती कीर्तन नाही, बरं तुमच्या बुद्धीने ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही असं म्हणताना वाचू नाही, त्याच्यातच ही गुप्त आपल्याला आहे. ज्ञानेश्वरीतच ही गुप्त गोष्ट आहे, बरोबर गाथ्यातच ही गुप्त गोष्ट आहे. ते काय येडे आहेत का, त्यांना काय करम, त्यांना पैसे मिळाले का त्याचे, जे आपल्याला कीर्तनाचे पैसे मिळाले त्यांना गाथा गेले पैसे आहेत का, ज्ञानेश्वरी गेले पैसे आहेत का, त्याच्यामध्ये ते सापडलेले आणि ते आपण शोधायचंय. काय करायचंय,
आणि म्हणून महाराज एक ठिकाणी नामदेवराय खूप सुंदर चिंतन महाराज श्रवणाच्या मी अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली श्रवणाच्या विषयी येऊन बैसावी साम्राज्य भुवनी सुखी नांदे मला श्रवण केलं पाहिजे श्रवणे कीर्तनी महाराज आम्हाला ऐकायचे नाही जाणं तो आम्हाला वाटतं सगळे मी सांगावं महाराज ऐकल्याशिवाय सांगता येत नसतं मला सांगा मुकबधीर आहेत पाहिलं तुम्ही मुकबधीराला बोलता येत नाही असं नाही पण त्याला ऐकायला येत नाही त्यामुळे काय बोलायचं ऐकलं त्याच ही मशीन बंदी ठार बंद असल्यामुळे त्याला कळत नाही काय बोलायचं कोणाला तेवढंच कळत तसं पहिलं श्रवणम कीर्तनम मग विष्णू स्मरणम आम्हाला श्रवण नाही करायचं त्याचं कीर्तन आहे मग विष्णू स्मरण असं नाही चालत त्याचा पायरीनेच गेलं पाहिजे एवढीच ही गोष्ट कळत असते मला सांगा एकदम जर एखादा ग्रॅज्युएशन झाला तर ग्रॅज्युएट झाला जमन का होईल का होणार तर नाही झालं तर जमन का आता हे वाळे संध्याकाळ झोपताना 4 वर्षाचं 5 वर्ष सकाळ झोपलं 25 वर्ष झालं काय होईल बरं झोपताना 5 वर्ष उठताना 25 वर्ष त्याला तुम्ही निसर्ग म्हणता का रोग म्हणता काय म्हणतात त्याला तुम्ही साहेब त्याला म्हणजे आनंद वाटन का दवाखान्यात जाणार तर लगेच गोष्ट लक्षात घ्या आणि ही जर क्रमाक्रमाने आली मला वर्ष दिवस असे मला 25 वर्षाचा झालं मग आनंद तसा ते परमार्थ बी त्याला क्रममार्ग म्हणतात क्रममार्ग एकदम श्रीमंती आली तर माणसं एकदम आवळट होते नाही तर उन्मत्त होते एकदम जर श्रीमंत रात्री जर एखाद्याला जर घामाला घावलं तर काय होईल एक तर ते बावळट होईल किंवा उन्मत्त होईल 2 गोष्टी होत्या नाहीतर हारशिवाय होऊन मरण तरी अशी गोष्ट आहे म्हणून ज्ञान सुद्धा क्रमयोग भगवंतालाही मान्य भगवंत क्रमयोगाच मला महत्व देतात अरे तळाव सुद्धा मला म्हणे आपल्याकडे थेंबे थेंबे एकदम जरा पाणी आलं काय होईल फुटून जाईल काय होईल तसंच आहे महाराज हा विचार अशीच गोष्ट आहे म्हणून साठी भगवंताने आपल्या विचाराची गोष्ट दिली विचार करीत 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 महाराज ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहत 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 पाहिलं आणि मग स्वप्नीचे चेहरे जाईल एकदम केलं म्हणते त्याच्यावर परिणाम झाला अशी गोष्ट आहे म्हणून साठी मंडळी त्या बुद्धीने परमात्म्याला प्राप्त करावं आणि परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर जीवाचं दुःख संपत दुःखाला कारण जे आहे त्या बघितलं दुसऱ्याच्या दुःखाची
तुकोबराय सांगतात तो परमात्मा सोडून गिरती माई खेळ दुःखाला जन्म देणार आधी बी नाही अंती बी नाही आणि मग सणत पूर्ण असेल ते आधी नाही नाना जे बी अंती बी नाही मग म्हणले आता आहे झोपायच्या आधी बी राज्य नव्हतं आणि उठल्यावर बी राज्य राहत नाही मधीच कोणी कोण राजकारभार आला तुमच्याकडे स्वप्न पडलं फुटपाथला झोपल्याला दिवसभर भिक्षा मागितली पेपर टाकून त्या पेपरावर झोपल्याला आणि पहाटे पहाटे स्वप्न म्हणजे खरं असतं पहाटेच पहाटे स्वप्न पडलं महाराज त्याला अगदी महाराज युनोचा अध्यक्ष झाला पंतप्रधान हलकं पत्र काय दरिद्र मला वचन किम दरिद्रता विनोदचा अध्यक्ष झाला महाराज जगताचा सगळी सत्ता हातात महाराज नौकर चाकर बसायला स्वतंत्र विमान जेवणासाठी महाराज पंचपक्वान्न अगदी महाराज टनलपची गादी झोपायला ही शिरूम स्वप्न पडले आणि महाराज पहाटच्या पाळी महाराज असणारी भाजीपाल्याची गाडी चालली करकटून ब्रेक मारलं त्याने महाराज आणि ते पाणी पडल्यामुळे लाईनर बोलले कर 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 आवाज दिला लाईनरने महाराज आवाज दिला आता तो मला सांगा तुम्ही आता डनलपच्या गादी झोपला का पेपरवर चांगला विचार केला तर महाराज तीनही काळाचे नाही त्याचं नाव संसारी आम्हाला वाटतं तो भ्रमी आम्हाला वाटतं नाही सगळं आहे कारण महाराज माझं मत अविद्या मायेच्या निदान विश्व स्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रबोधान आदिजू महावाक्याचे नावी गुरु कृपेचे धावी माता हात ठेविला नव्हे थापटीला जायसा महाराज अविद्येच्या निद्रेत पडलेला आपण अविद्येत सगळे जीव हा अविद्या दशेत आहे आणि अविद्येच्या निद्रेमध्ये पडलेले गोड स्वप्न आहे जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत स्वप्न खरे म्हणून साठी जाग होणं गरजेचे संत जीवाला जाग करतात ऐसे जागा मिळे अवघे अशा विचाराने सगळे जागवले महाराज ऐशे जागविले अवघे असे जागवले विचाराने सगळी होते संचित महाराज दान करून सगळं ते वापरलंच नाही सगळं तिकडच लावलं पण महाराज एवढं करून तुका म्हणे दुबळी कोण महाराज एवढं ऐकून म्हणे तरी काय खरंय महाराज खाईतवर खावं प्यावं द्यावं सगळं गेलं म्हणजे गेलं यांनी सांगायचंच असतं आपण ऐकायचंच असतं असं पुढं असतं का म्हणले असे महाबा कमी आहेत काय कीर्तनकार हा तुम्हाला वाटतं म्हणजे ऐकणारे नाही केले सोन्यावर पिवळे तर आम्ही नालाय किती झाली या ठिकाणी ठरवून येणारी जाती किती आहेत त्यांना काय आता त्यांची काय व्यवस्था आहे त्यांना खरंच हे सगळं पटत नाही आणि तुम्हाला असं वाटतं कीर्तन करून नरकात जावं नाही लागायचं पहिली अरे महाराज अगदी मानाचे येत तिथली मानाची गिराकी मानाचे त्यांच्यामुळे बाकीचा जाणार नाही बाकीचे ऑटोमॅटिक स्वर्गाला जाणार त्यांच्यामुळे आपल्या आरतीच गेल्या आरती म्हणजे चांगली काकड आरती
गार पाण्यात घालू घालू आणखी मला तसं नाही आणायची. विचार आहे मला, माझं मत नाही मला. एक लक्षात ठेवा, कीर्तनकार शहाणा म्हणून कीर्तन करतो का येडा म्हणून कीर्तन करतो? जगाला शिकवतो नाही एवढ्या. आणि तो जर नालायक असेल तर, नालायक म्हणजे शिवी नाही, तो जर वैराग्य विवेकाने नालायक असेल तर त्याची काय व्यवस्था होऊ शकते महाराज? अवघड. म्हणून बाबा हो, आपण सद्गुरूचा प्रसाद हे प्रारब्धाने मिळत रे. काय मिळायचं ते संसार कपाळात तेच मिळत, कपाळाच्या बाहेरचं कोणाला मिळत नाही. मिळालं तर रोग घेऊन येतो बरं, मिळालं तर ना हरी महाराज ते रोग घेऊन येतं, दुखणे घेऊन येतं, काहीतरी महाराज लाचांडच घेऊन येतं महाराज. तसं येत नाही, म्हणून साठी याच्या नका ना दिला. हा हे काय असेल परत देवासाठी देव करा, मला देवासाठी देवाचं भजन करा, मला भक्तीसाठी देवाचं भजन करा, कीर्तन देवासाठी करा. तुम्हाला किती गोड लागतं काही घेणं नाही मला. मला ते अभंग काय म्हणतोय याची नाही आवडत, काय घेणे मला. तुम्हाला कुठं काय मागायचे तवा. पण जे तो कोपरायला काही आहे त्याच्याबद्दल विषय मांडला पाहिजे. कारण देव बाहेर नाही दादा, देव आतच आहे. त्याला जीव आणि शिव म्हटलंय, त्याला शिव शिव रूपाने तो आतच आहे नाना. म्हणून जनाबाई सांगते जीव शिव दोन्ही खुंटे रे प्रपंचाचे नेते लावून या पाची बोटी. जीव आणि शिव, कारण जीव आणि शिव याच शिवाचे दोन भाग आहेत महाराज. कारण जीवामध्ये असं काय नाना, म्हणजे वाच्यार्थ आणि लक्षार्थ. शिवाचा वाच्यार्थ आहे ईश्वर आणि शिवाचा लक्षार्थ आहे ब्रह्म. वाच्यार्थ काय आहे शिवाचा? ईश्वर. आणि लक्षार्थ काय आहे? ब्रह्म. जीवाचा वाच्यार्थ आहे महाराज जीवच, आणि जीवाचा लक्षार्थ आहे कुटस्थ आत्मा. त्यालाच महाराज कुटस्थ आत्मा त्याच्या नाव असे आणले. तर याचं नाव वाच्यार्थ, लक्षार्थ महत्वाचा आहे. आणि लक्षार्थाने विचार केला तर महाराज ते ब्रह्म तुमच्यातच आहे, तो ईश्वरही तुमच्यातच आहे. तो तुमच्या भावाने प्रसन्न होतो ना अंतरीचा बाहेर येत असतो. बाहेर धापुटी बरं तो भक्ताच्या हृदयात राहतो. मग भक्ताच्या हृदयात तुमच्या हृदयात कोणी तोच आहे. पण महाराज आम्ही तो असताना त्याच्याकडे न पाहता आम्ही संसाराकडे पाहिलंय, बहिर्मुख झालो. त्यामुळे आम्ही त्याच्यापासून लांब गेलो. आणि ती गोष्ट ज्याने समजून घेतली, परमात्मा महाराज ते सोडून बाकी सगळं मिथ्या आहे आणि एक परमात्मा सत्य आहे. आणि त्या असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन सुरू केलं महाराज त्याने रात्रंदिवस. मग कधी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद ते मनी बैसलासी. कसं चिंतन सुरू केलं मग त्याचं त्यांनी? असं नाही महाराज. मग रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवर. रात्रंदिवस महाराज असं त्याचं ध्यान चालू केलं महाराज. काय केलं? ध्यान चालू केलं रात्रंदिवस महाराज. त्याचा परिणाम झाला महाराज, त्याने त्याला त्याच्यासारखंच बनवलं महाराज. आपण ते सगळं त्याला सांगता अविनाश करी आपुनी आईसे, अविनाश करी आपुनी आईसे, अविनाश करी आपुनी आईसे, अविनाश करी आपुनी आईसे. Govinda
दुःखाची गणती रते बाई दुःखाची गणती रते माई दुःखाची गणती रते माई दुःखाची गणती सांगतात महाराज ते ब्रह्म कसं आहे अविनाशी कसं आहे ब्रह्म अविनाशी ईश्वर अविनाशी नाही कारण उपाधीचा नाश आहे पण ब्रह्म मात्र अविनाशी आहे पण ते ब्रह्म अविनाशी प्राप्त करण्यासाठी लावी मना पिशे गोविंदाची पण लाव पिस मात्र सगुणाच लागत बघा जमलं तर या पण एक लक्षात ठेवा अशक्त माणूस असतो एखादा अशक्त मग अशक्त मनुष्याला शक्ती जरी यायची असेल तर काय खाता तुम्ही म्हणजे कशाचा काय स्वीकारतात खारी खोबरं दूध बदाम शिरा बरं हे जे खातात तुम्ही हे जे आहे ना हे स्थूल आहे का सूक्ष्म आहे म्हणजे कसं आहे दिसणार आहे ना खोबरं दिसतंय खारीक दिसती बदाम दिसते हे खाल्लं तिची त्याच्यापासून जी शक्ती येते ती शक्ती नेमकी अविनाशी का म्हणजे निर्गुण का सगुण शक्ती आता खोबऱ्याचा नाश होऊ शकतो खाऊत होतं ना खोबरं या सगळ्याचा नाश होईल पण जी शक्ती आहे जोपर्यंत मला कशी तिचा नाश आहे का तुमच्या उपाधीतून तिला कमी जास्त पण तिच्यात नाश नाही ती आहे तशीच आहे ती तिच्यात फरक नाही तुमच्या उपाधीत फरक झालेला आहे म्हणजे आता हे झाला की तुमच्या उपाधीतला फरक आहे तिचं ते असलं तसंच आहे तुमच्यातली ऊर्जा कमी झाली म्हणून तिची कमी झाली तसं महाराज जसं तुम्ही सगुण भाकरी खावी लागते तेव्हा निर्गुण ताकद येत असते मग अविनाशी करे आपण आईशी 3 टाइम भाकरी खाता का नाही तुम्ही 2 टाइम कोणी 3 टाइम कोणी 4 टाइम तसा सगुण परमात्मा भाकरी सारखा आहे बघा ना तुम्ही बाजारात जातात मला चांगली बाजरी गहू पाहून आणतात का नाही बाजारात गेल्यावर बाजरी गहू पाहून आणतात मग पाहुणे आल्यावर त्यांच्या ताटात बाजरी वळते का भाकरी वळतात भाकरी वाढतात चपाती वाढतात मग गहू वाढाय काय हरकत आहे पाहुण्याला नाही ना चपाती शिरा लापशी वाढणार करून पण गव्हाशिवाय चपाती का मग पण गहू खाऊन भागन का तुमचं गहू खाऊन भागन का जसं तुम्हाला भागण्यासाठी चपातीची गरज आहे तसं गहू म्हणजे ब्रह्म आणि चपाती म्हणजे ईश्वरी मग लहान पोरग सुद्धा चपाती मागत गहू नाही मागत दादा काय कळालं राघू लहान पोरग चपाती मागत का गहू मागत चपाती गावाला सोडून आहे का तसंच आहे दादा लावी मना पिशी गोविंदाची गोविंद म्हणजे सगुण परमात्मा तर सगुण परमात्माचं पिस लावावं लागत महाराज माझं मत नाही नसोडी हा भाव न सोडी हा भाव काय भाव नको सोडू
हा सर्व परमात्म्यातला हा भाव सोडू नको आणि शंका टाकून दे सगळ्या आणि रामकृष्ण टाहो फोडा आता जात वीत गोत गुळ शिळ मात म्हणजे का त्वरित भावना युक्त हे जातन कुळण गोतन पाऊस नकोस काही फक्त शुद्ध भावनेने त्याला भज महाराष्ट्र त्याच्यासारखं करीत हरी जैसे हरीचे दास नाही भय मोह चिंता हास हो निराती उदास बळकट कास भक्तीची हरी तैसे हरिदासाना तसेच हरिते दास महाराज हरी नित्य हे बी नित्य महाराज तुकाराम महाराजांनी हे आम्ही जातो येतो आम्ही देवाच्या सांगती मग महाराज ज्यावेळेस ज्ञानोबाला समाधी दिली शेवटाला थांबू द्या 5 मिनिटं थांबायचं ना कारण भीमाच्या कडला मोठा आहे तसं काही नाही हात लागली लक्षात ठेवा. काय सांगत तुम्हाला विठाला विठाल नामदेव महाराज होताला सांगितलं दृष्टाला सांगत होतो की हा समाधीच्या त्यावेळेस महाराज ज्ञानोबा नामदेवांनी खूप महाराज अट्टहास केला ज्ञानोबाई समाधी घेतल्यानंतर विषय तर झाला का गेला ना की आठवण करून दिली माझी आणि मग ज्ञानोबरायांनी नामदेवाने मला अट्टहास केला परत ज्ञानोबरायांना मला बोलावलं नामदेव मला गर्व जा म्हणले आणि पुंडलिकाबाई जाऊन ज्ञानोबाला घेऊन समाधी घेतलं बरं आणि महाराज ज्यावेळेस पुंडलिकाला महाराज गरुड गेला त्यांनी म्हणले असं असेल नामदेवाने टाऊ फोडलाय आणि ज्ञानोबाला घेऊनच जावं लागेल काय म्हणले पुंडलिक म्हणला काय भक्ती यांची भगवान स्वतः यांची आज्ञा पाळीत होईल आणि महाराज मग नामदेवाला ज्ञानोबाला पुंडलिकाला गरुडाने विमानात घेतलं गेले महाराज आणि गेल्यानंतर महाराज मग ज्ञानोबा गेले तिथं ज्ञानोबा दर्शन झालं महाराज सगळं झालं रुक्मिणी माता म्हणल्या देवा आता म्हणजे नामदेवाला बी मुक्ती कार्य नामदेवाला बी मुक्ती द्या नामदेव महाराज माते तुमच्याकडे मुक्ती असेल ती तुमच्या जवळच ठेवा आम्हाला तुमची मुक्ती नको नामा म्हणे ने घे मुक्ती मज पंढरीशी आरती विठ्ठल नामे करीन कीर्ती अखंड विठ्ठल नामाची कीर्ती करीन मुक्ती नको आम्हाला का बरं कारण आम्ही मला मरणच नाहीये विचार त्याला मालक आहे ना त्याला विचार नामदेव मरतो कधी अविनाशी करी का बरं कारण आम्ही त्याच्या नामाचा टाहो फोडलाय त्याने आम्हाला त्याच्यासारखं बनवलंय फक्त खेळासाठी आम्ही बघतोय तर ते देवी पण खेळ संपलं की ते नामी जसं महाराज जोपर्यंत ते असणाऱ्या चौकड्या असतात ना त्या 64 काही चौकड्या असतात ते राजे वजीर हत्ती घोडे हे की नाही सैन्य असत जवळ खेळत येत तवर खेळ झाला एका डब्यात असते कुठं असते तसे आम्ही खेळतो तवर देव भक्त येत महाराज एकदा आमचा खेळ संपला की आम्ही सगळे एका डब्यात येत पिऊन आम्ही सारखे आमच्यात काही बदल नाही महाराज त्याला नाव रूप नाही ना आम्हालाही नाव रूप नाही तो जसा तसेच आम्ही येत महाराज आम्हाला त्याच्या कारण त्याच्या नामाचा परिणाम म्हणून आम्हाला त्याचं पिसं लागलं म्हणून तो कोपऱ्याचा लावी म्हणा पिसे गोविंदाची जर गोविंदाचं पिसं लावलं तर महाराज काय होईल तो कोपऱ्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे
तुका म्हणे का मरण्याची सर उत्तमाची ऊरे फिरते मागे उत्तमाची ऊरे फिरती मागे फिरती माई दुःखाची फिरती माई दुःखाची उत्तमाची मोरे फिरती मागे उत्तमाची मोरे फिरती मागे फिरती मागे दुःखाची जननी फिरती मागे दुःखाची जननी नाही आदिरांची अवसानी
सांगतात तो परमात्मा जर आपला केला, तो देव जर आपला केला, तर तो अविनाशी तर बनवतो पण मरायचं संपत. सगळ्यात भीती सगळ्यात कोणाची मरण आपल्याला? दवाखान्यात का पळवतो आपण? मरू नये म्हणून नाही सगळ्या गोष्टी येतात. मरणाची भीती सगळ्याला आहे, तेच संपून जात. म्हणे एक मरणीची सरी, मरण संपत परत जन्माला नाही आलं की मरत नाही. म्हणून साठी महाराज उठ काय चुकवी व्यथा जन्माच्या धनदा काय उठा जागी वारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा. संत वाङ्मय कोण बघत नाही महाराज, म्हणून लई घोटाळे खूप घोटाळे बाहेर काही पाहिलं पाहिजे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. आठवा त्याला भावानी त्याच्या चरणावर माथा ठेवा आणि चुकवा व्यथा जन्माच्या तूच आता देवा, मला दुसरं कोणी. मला त्याला आपला करा, जन्माच्या व्यथा चुकवा. जन्म चुकला की मरण येतच नाही. ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, पण ज्याला जन्मच नाही त्याला मरण कुठून आलंय? जन्मला नाही मेला असं झालं. वांजेचं लोक मेल ऐकलं का तुम्ही? चला म्हणे वांजेच्या लेकरा धाव आहे होय, असं वांजेच लेकराचं लग्न बारस वांजेच्या पोराचं महाराज, कारण ते जन्मलंच नाही. तसं महाराज जन्मन नाही त्याला मरण नाही. आणि जर तुम्हाला जन्मन संपवायचं असं महाराज त्या पांडुरंगाला शरण केलं पाहिजे. नामदेव राय सांगतात स्मरणकारी पंढरीनाथा चरी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून हे सर्व मिथ्या आहे जाणून हरी महाराज. हा काकरीसाठी नाही बसत पंडत बसायची, हे सगळं मिथ्या आहे जाणून मग शरणरी घावे देवासी. हे परमार्थाच्या परमार्थिकासाठी खरं. आणि मग महाराज तुका म्हणे एक मरण्याची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे. महाराज हे कळालंच पाहिजे. लिंबाचा पाला कडू आहे पण निरोध करणार आहे महाराज जीवाला. तसे काही शब्द कडू येत बरं, ते दुःख वाटणं ऐकायला, पण महाराज जर ऐकले जर कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. ते शब्द चित्तात धरले तर माझा अधिकार नाही, गादीचा अधिकारी महाराज. आज मोदी साहेबांचं सर्व ऐकत आहे, त्याच्या आधी मोदी साहेब नव्हते काय? आज काय ऐकते मला ते पदावर ते आज तशा गादीचं माई गादी बोलते. राजा नाही बोलत, राजा खाली उतरल्यावर सामान्य, पण सिंहासनावर बसला की राजा आहे. गादी ही नारदाची गादी आहे, ही व्यासांची गादी आहे, ही संकादिकांची गादी आहे. ही गादी बोलते. पटलं तर घ्या, पटलं तर घ्या. कराल तरी करावा करा नाम घोष, शेवेल तरी सेवा ब्रह्मरस. तुकोबराय सांगतात करिवेल तरी करा नाम घोष. जमलं तर बघा करा, नाही केलं तर आमचं काय झालं? इथे कोणाचे बा काय केले? ज्याचे ज्ञाने तो हित केले. मंडळी ज्याने मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. आणि पथ्य एकच महाराज काय
नाम विठोबा अनेक वाचे नशेची हा विचार करणं गरजेचं आहे. शहाण्याला जास्त सांगू येत नाही बरं का महाराज, पुणे महाराज. शहाण्याला एक बात आहे आणि मूर्खाला सारी रात नाही आयुष्य. किती सांगायचे म्हणून आम्ही म्हणतो तेच बरोबर आहे. याचं काय खरं आहे म्हणून सगळ्या संतांचा निरोप आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोप मार्ग आहे महाराज. माध्यम काही असू द्या, दहावा असू द्या, वर्षरात असू द्या, वास्तुशांती असू द्या, नाहीतर सप्ताह असू द्या, आमच्या दौंडीचा विषय एकच आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. महाराज याच्यात बदल नाही करता येत आम्हाला. का करता येईल बदल? जे कलम आहे दिलेले कायद्यामध्ये त्या कलमात बदल करता येतो? नाही करता येत. तसे हे काही गोष्टीचं बंधन आहे. म्हणून त्या निमित्ताने मला मी चिंतन केलं. हे संतांचं आहे, हृदय सद्गुरू श्रीपाद रामचो पांडुरंग दादांचं आहे. मला त्यांनी बोलवले. ते मागून येत, ते मागून बोलतात. मी आपलं माईकचं काम करतोय पुढे, माईकच्या मागे मी उभा आहे, माईक पुढे आहे. ते माईक ते तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत तसं हे मी माईक आहे. हे संतांचं बोलणं आहे महाराज. हे तुमच्याच बोलणं आहे महाराज. दादा हे तुमचे येत, श्रीपाद रामचो तुमचे येत, पांडुरंग परमात्मा तुमचा आहे म्हणून तो आपोला तो एक म्हटलंय. म्हणून त्यांचा निरोप तुम्हाला पाठवले महाराज. आमचं निरोप सांगणं का? विचार करा, विचार करा. परत चान्स नाही. समजायचं नाही लय आयुष्य शिल्लक आहे महाराज, घरी जाण्याची खात्री नाही. ग्रासगिरी सत्ता हाती नाही महाराज, अशी गोष्ट आहे. म्हणून साठी मंडळी सद्गुरूच्या बोधाला विसरू नये, त्या विश्वराला विसरू नये महाराज. सद्गुरूला विसरू नये. आणि या गोष्टी जर सांभाळल्या तर आपलं कल्याणाला कोणीच आळवू येऊ शकत नाही. म्हणून साठी मला आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे, हेरते माईके दुःखाची जनिती नाही आधी आणखी अवसानी. अविनाशी करी आपण ऐसे लावी मना पिशी गोविंदाची यथामती येत अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. लेट झाला. आम्ही 9:30 आलो, बसलो भाकरी करता.